नाशिकमधील अनेक स्मशानभूमी मोजतायत अखेरच्या घटका। एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याचा निधी खर्च करण्यासाठी लगबग सुरू असून स्मार्ट सिटीच्या नावाने करण्यात आलेल्या अनेक कामांवर पुन्हा खर्च करून सर्वसामान्यांच्या पैशांचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केला आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याचा निधी हा शाश्वत कामांवर खर्च व्हायला हवा, कायमस्वरूपी नाशिककरांना 2 वेळेस मुबलक पाणीपुरवठा व्हायला हवा, शहरात नव्याने सरकारी दवाखाने विकसित करायला हवे, शहरातील विजेचा प्रश्न गंभीर असून छोट्या मोठ्या पावसात विद्युत पुरवठा खंडित होत असतो, त्यासाठी उपाययोजना व्हायला हव्यात, शहरात पार्किंग व्यवस्था, वाहतूक कोंडी याचे नियोजन व्हायला हवे, अनेक अंगणवाड्या, महानगरपालिकेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून त्यांना कायमस्वरूपी जागा देण्यात येऊन पुनर्जीवित करायला हव्यात, शहरातील अमरधाममधील बेड मोडकळीस आलेले असून अमरधाममध्ये पाणी उपलब्ध नसणे, येथील विद्युत दीप जुने झालेले असल्याने रात्रीच्या वेळी अंतिम संस्कार करताना अनेक अडचणी येत असतात, अमरधाममधील रक्षा वाहून येणाऱ्या नाल्या बंद असल्याने अनेकदा पहिल्या प्रेताची रक्षा उचलण्याच्या आधीच दुसऱ्या प्रेताची रक्षा त्यात मिसळली जाते, अनेकदा दुसऱ्याच प्रेताच्या हस्ती घेऊन विसर्जन होत असते, यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने अशा अमरधामवर सिंहस्थ कुंभमेळ्याचा निधी खर्च करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केली आहे। वृत्तसंकलन विकास शिराळ, नाशिक। आज खरं आपण बघतो आहोत की एकीकडं लाखो रुपये या कुंभमेळ्यासाठी नाशिकला प्राप्त झालेले आहेत किंवा मोठ्या प्रमाणात निधी येतोय, परंतु खरंच या कुंभमेळ्याचा जो निधी त्याचा शाश्वत असा पुढे वापर होतो आहे का? आम्ही वारंवार पाठपुरावा केला, वारंवार मागणी केलेली की त्याचा शाश्वत अशा कामासाठी त्या निधीचा वापर व्हायला हवा। खरं तर आपण बघितलं असेल तर नाशिक शहराच्या चारी बाजूचे रस्ते खोदून ठेवलेले आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे काम मागेच स्मार्ट सिटीने कामं केले, तेच रस्ते पुन्हा तोडून पुन्हा नवे बांधण्याचं काम चालू आहे। म्हणजे ह्या सर्वसामान्य जनतेचे लाखो रुपयांचे निधी हा असा फुकट वाटला जातो आहे किंवा इकडे तिकडे खर्च होतो आहे। परंतु आपण जर खरं बघितलं असेल तर पंचवटी असेल किंवा जे पंचवटीतील जे सगळ्यांचं शेवटचं स्टेशन आहे ते म्हणजे वैकुंठधाम किंवा जे आपलं अमरधाम आहे, या अमरधामची अवस्था खरं बघायला गेलं तर हे शेवटच्या घटिका मोजता आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। आपण जर बघितलं असेल तर इथं जे बेड आहेत त्या बेडपैकी सुमारे 3 ते 4 बेड आजही तुटलेल्या अवस्थेत आहेत। इथे लाखो रुपयेचं टेंडर मंजूर करण्यात आलेलं आहे या स्मशानभूमी दुरुस्तीसाठी, परंतु ही दुरुस्ती करत असताना इथले अजून पत्रे बदलवण्यात आलेले नाही। इथे आपण बघितलं असेल जी पिण्याच्या पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीला अद्यापही पाण्याला तिथं पाणी पुरत नाही किंवा पाणी नाही आहे, त्याच्यामुळे लोकांना लांबून जाऊन त्या घागर भरून आणावे लागते आणि ते पाणी इथे फिरवावं लागतं आहे। इथं हस्ती विसर्जन किंवा हस्ती वाहून जाण्यासाठीची नाली केलेली होती ती मागे कुठेतरी चालू केली, आता पुन्हा ती चॉकअप झालेली आहेत। म्हणजे इथं लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार हा इथं घडला जातो आहे। कारण एक आपण जर बघितलं असेल तर एक मृतदेह झाला, त्याचा अंत्यविधी झाला की त्याच्यानंतर लगेच दुसरा एखादा जर अंत्यविधी आला तर ती रक्षा आपण काही वेळेस स्टोअर करून ठेवतो आणि त्या हस्ती ज्या असतात त्या तिथे एक पवित्र अशा ठिकाणी आपण विसर्जित करतो, परंतु इथं जर बघितलं असेल तर या नाल्या हे तुंबल्यामुळे एकमेकाची राग ती दुसऱ्या बॉडीची राग त्या बॉडीवर पडते आणि दुसऱ्यांच्या भावनांशी खेळला जातो आहे। त्यामुळे आमचं खरं महानगरपालिकेकडे गेल्या अनेक दिवसांची मागणी की त्यांनी हे जे टेंडर पास केलेलं आहे याच्यामध्ये काम लवकरात लवकर झालं पाहिजे आणि ते पण चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे। आज तिथे नळ तोडून ठेवलेलं आहे, त्या टाकीला पाणी नाही, तिथं पाणी व्यवस्था लवकरात लवकर केली पाहिजे। इथे जे स्ट्रीट लाईट्स किंवा ज्या अमरधाममध्ये ज्या लाईट्स बसवलेल्या आहेत त्याच्या आपण जर बघितलं असेल तर त्याची देखील कुठल्याही प्रकारची व्यवस्थित त्या लाईट्स नाही, त्याच्यामध्ये त्याचा उजेड देखील पडत नाही, त्यामुळे या अमरधामकडे लवकरात लवकर लक्ष देण्यात यावं अशी आमची मागणी आहे।